पुढची बातमी पाहूया। चेंबूर दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला आता जाग आलेली आहे। शाळांबाहेरच्या वृक्ष छाटणीला सुरुवात करण्यात आली आहे। दादरच्या बालमोहन विद्या मंदिर समोरच्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे। मंगळवारी चेंबूर परिसरामध्ये एका व्हॅनवरती झाड कोसळलेलं होतं। यामध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे। चेंबूर परिसरात झाड कोसळून झालेल्या 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अखेर पालिकेला जाग आली असून शाळांच्या आसपासची वृक्ष छाटणी करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे। आपण सध्या दादरच्या बालमोहन विद्या मंदिर समोर आहोत आणि इथे जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे। त्यांच्या फांद्या ह्या कापण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे छाटणी करणं हा मान्सून पूर्व तयारीचा भाग असतो। मात्र यावेळेला आपण बघतोय की पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली, त्यात विद्यार्थ्याचा तर मृत्यू झालेलाच आहे, तर अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे, तर कुठे मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराला आपले प्राण देखील गमवावे लागलेले आहेत। बालमोहन विद्या मंदिरचा परिसर आहे आणि जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांचा वावर असतो। लहान मुलं याच रस्त्याने जातात आणि चेंबूरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण बघतोय की पालिकेकडून सध्या काळजी घेतली जाते। मंगळवारी चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती एक भलं मोठं झाड कोसळलं आणि त्यात विहान श्रीवास्तव नावाच्या 11 वर्षीय मुलाला जीवाला मुकावं लागलं, तर त्याच्यासोबत असलेले काही विद्यार्थी हे या दुर्घटनेत जखमी देखील झालेले आहेत। त्यामुळे पालिकेला टीकेचं धनी देखील व्हावं लागलं होतं आणि आता त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उशिरा का होईना पण पालिकेकडून आता काळजी घेत जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी आहे भांडूपमधून। भांडूपच्या सोनपूरमध्ये कन्स्ट्रक्शन साइटच्या लगत असलेला फुटपाथ